नमस्कार मैत्रिणींनो, इथे आपल्याला अंडा बिर्याणी करायची आहे. त्यासाठी इथे मी अंडे आता उकडण्यासाठी ठेवतीये आणि ते अंडे टाकताना एक अर्ध लिंबू करून टाकू शकतो आपण, म्हणजे आपले अंडे फुटत नाहीत. अशा प्रकारे मी अंडे शिजवण्यासाठी ठेवलेले आहेत. चला तर झाकण ठेवून देऊया. 10 ते 15 मिनिटे. चला तर 10 ते 15 मिनिटे होऊन गेलेले आहेत आणि मी अंड्यावरचं सगळं कवच काढून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये पाणी टाकून अंडी सोलून ठेवलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक अंडं मला हिसळून घ्यायचं आहे, धुवून घ्यायचं आहे, कारण की त्याला बारीक बारीक कवच असतं, ते निघले जाईल म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे. आता इथे मी मोठा पॉट ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण अर्धी वाटी तेल टाकून घेऊया आणि लगेचच आपण कांदा टाकून देऊया. एवढं साहित्य घेतलेलं आहे. कांदा पात, कोथिंबीर, 3 टोमॅटो, 4 कांदे आणि लसूण तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे, आणि इथे खडे मसाले घेतलेले आहेत. चला तर आता तेलामध्ये छानसे खडे मसाले आपण परतून घेऊया. आणि आता कांदा टाकून देऊया. कांदा छानसा आपण परतून घेऊया. बघा, आपला कांदा परतून झालेला आहे. आता टोमॅटो टाकून देऊया. टोमॅटो आणि कांदा 1 मिनिट असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, छानसं परतलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडासा गरम मसाला टाकून देणार आहोत. आणि बिर्याणी मसाला टाकून देणार आहोत. छानसं परतून घ्यायचं आहे ते आपल्याला. लाल तिखट पण टाकते अर्धा चमचा. थोडीशी धने पावडर टाकून दिलेली आहे. चला तर आता आपण अंडी टाकून देऊया. अंडी आपल्याला छानशी वर खाली करून घ्यायची आहे. त्या मसाल्यामध्ये अलगद हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले अंडे फुटू नयेत म्हणून. आता लगेचच मी इथे बासमती राईस भिजत घातला होता, पाणी काढून आता त्यामध्ये टाकून देऊया. ते पण छानसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी गरम पाणी केलेलं आहे. गरम पाणी याच्यासाठी की भात आपला लवकर होतो. इथे 1 चमचा मीठ टाकून दिलेलं आहे. आता हे गरम पाणी आपण टाकून दिलेलं आहे, म्हणजे भात लवकर उकलतो, जास्त वेळ लागत नाही भाताला. आता छानसं आपण सर्व हलवून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून देऊया.
वाफ जाऊ नये म्हणून आपण त्यामध्ये मी कागद लावते. बघा 10 ते 15 मिनिटात आपला भात कसा उकळून आलेला आहे. वरती तुम्ही बघू शकता एकदम मोकळे मोकळे भात झालेला आहे. चला तर आता आपण कोथिंबीर टाकून देऊया थोडीशी. आता मी सर्व करून घेते. चला तर सर्व करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपले अंडा बिर्याणी तयार झालेली आहे आणि झटपट होणारी आहे अंडा बिर्याणी. लाईक शेअर नक्की करा.